वॉर्ड क्रमांक 7 मध्ये घाणीचं साम्राज्य. मामा चौक ते बाबा टी हाऊस परिसरात नागरिकांचे हाल. महानगरपालिकेचं दुर्लक्ष की प्रशासनाचा निष्काळजीपणा? नागरिकांचा संतप्त सवाल. आज दिनांक 2 रोजी मंगळवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वॉर्ड क्रमांक 7 अंतर्गत येणाऱ्या मामा चौक ते बाबा टी हाऊस मुख्य मार्गावर सध्या घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या धोक्याचा सामना करावा लागतोय. रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा, गटारांमधून वाहणारे सांडपाणी आणि सर्वत्र पसरलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिकांच्या मते अनेक दिवसांपासून या भागात नियमित स्वच्छता होत नसल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनते आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा अस्वच्छ वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे या भागाचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक देखील समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे. निवडणुकीच्या काळात मतांसाठी घरोघरी येणारे लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या अडचणींकडे पाठ फिरवत आहेत. मत मिळाल्यानंतर जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी कुणाची, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. परिसरातील वाढती घाण, दुर्गंधी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून महानगरपालिकेनं तातडीनं स्वच्छता मोहीम राबवून समस्या सोडवावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. स्वच्छ शहराच्या घोषणा फक्त कागदावरच. जालना शहराला स्वच्छ ठेवण्याच्या घोषणा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी दरी असल्याचं वॉर्ड क्रमांक 7 मधील परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. आता तरी प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी जागे होऊन नागरिकांना या घाणीच्या विळख्यातून मुक्त करतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.